जीवनात खूप काय करायचे, पण नक्की करायचं काय हे समजत नाही. त्या शोधामध्ये आपण आपलं जीवन काढतो आणि त्यालाच तर जीवन म्हणतात, है ना? असंच एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे. हे बेसनच्या पापड्या आहेत. बिस्किटच्या जागी आपण छान असं प्रोटीनयुक्त काय खायचं म्हणून मी हे बनवलं आहे. 2 वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, हळदी, लाल तिखट, जिरा, अजवाईन हे सगळे 1-1 चम्मच टाकून 1.5 चमचे मी मिठाचे टाकले आहेत. आता खमंग नटी फ्लेवरसाठी आपण ह्याच्यात तीळ टाकूता. 2 ते 3 चमचे तीळ आपण हमखास टाकू शकतो. ह्याच्याने छान चव येते आणि दाताखाली ते आलं ते अजून किती छान खमंग येतं ना तसं. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूता. निवडून घेतली, धुवून घेतली आणि बारीक चिरून त्याच्यात टाकली आणि ह्याच्यासोबत कसुरी मेथी म्हणजे वाळलेली मेथी हो. तुम्ही मेथीचा जुडा घेऊन त्याला छान धुवून, निवडून, वाळू घालू शकता आणि त्याचं ड्राय मेथी पावडर बनवू शकता. म्हणजे कसुरी मेथी विकत आणू शकता, कोणतेही चालेल. ह्याच्याने छान खमंग वास येईल. नसं ताजी मेथीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊता. म्हणजे सगळं पीठ, मसाले एक जीव सगळे व्हायला पाहिजे आणि थोडं थोडं करत पाणी टाकूता. पाणी खूप थोडं थोडं करून टाका. मी एकदा बनवले होते, ते जास्त पाण्यामुळे चिकट झाले आणि मला लाटता नाही आले, म्हणून पाणी टाकताना थोडं थोडं करतही आणि ह्याचं एक छान घट्टसर एक पीठ मळून घ्या. पाण्याकडं लक्ष राहू द्या बरं, कारण की बेसनमध्ये पाणी कमी लागतं आणि ते लवकर पातळ होऊन जातं. आता मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून अजून वरतून मळून घेणार आहे. हे बघा किती पाणी लागलं, थोडंसंच अर्धी वाटीच्या आसपास. हे बघा तेल टाकून छान असं पीठ मळून घेऊता आणि 5 मिनटासाठी साईडला ठेवता. चला आता पिठाला तर रेस्ट देऊन झाले आहे. छान आराम करून घेतलं पिठाने. आता त्याला एक छान लांबोळे असे लोळून घेऊता. लांबट असे पाईप बनवल्यानंतर ह्याला आपण एकासारखे लाट्या बनवून घेऊता. ते सुरेच्या साहाय्याने आपण ह्याला एकसारखे कापून घेऊता. 2 वाटी बेसनच्या पिठामध्ये 25-30 पापड्या आरामात होतात. इथे मी पिठाचे 2 पाट केले आणि त्याला अजून थोडंसं बारीक करून असे सुरीच्या सहाय्याने कापून घेतले. हे पापड्या आरामात 15 ते 20 दिवस नसता 1 महिना पण आरामात टिकतात. माझ्याकडे तर 2च दिवसात संपून गेले होते. मुलींना खूप आवडतात. हे असे गोल गोल लाट्या करून सगळ्या पिठाचे मी लाट्या बनवून घेणार आहे. लाटताना तुम्ही पीठ वापरू शकता, नसा तेल लावून हे लाटू शकता. पीठ वापरल्याने तेल सगळं खराब होऊन जाईल आणि काळं पडेल. त्याच्यापेक्षा तुम्ही तेल लावून छान लाटून घेतलं तर उत्तम. लाटताना ते चिटकणार, बेसन आहे चिटकलच, म्हणून थोडंसं तेल लावून छान लाटून घेऊता. ह्याची जाडी किती ठेवायची आहे, तर आपण जसं पुरी करतो ना तेवढीच जाडी, जास्त जाडे नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. जाड असलं तर मग ते तळायला वेळ लागेल आणि तुटणार नाही व्यवस्थित, आणि पातळ असलं की ते खूप नाजूक होऊन जातील आणि तुकडे पडतील. म्हणून ह्याची जे थिकनेस आहे ते तुम्ही पुरीसारखं ठेवा. आणि हे बेसनच्या पापड्या तळल्यासुद्धा लवकर जातात. म्हणून मी काय केले, सगळे पुऱ्या एकदाच लाटून घेतले. पापड्या सगळे लाटून घेतल्यानंतर तेल मी साईडला स्लोवर ठेवलं होतं. आता तेल तापलं कसं कळालं, हे बघा, हे वरती तरंग म्हणजे तेल तापलं आहे. आता मीडियम टू हाय फ्लेममध्ये ठेवा आणि पापड्या तळून घ्या. तुम्ही 1-1 करून तळून घेऊ शकता, नसता 2 ते 3 असे टाकून तळून घ्या. तळताना हाय फ्लेम ठेवू नका. हाय फ्लेमनी कसं होईल, आतमधून कच्चं राहील आणि वरतून काळे पडून जातील. म्हणून मीडियम टू हाय ठेवा. आता बघा, एका पापडीला एका साईडनी 1.5 मिनटं लागतं तळायला, तर दोन्ही साईडून झाले 3 मिनटं. 3 मिनटं झाले की हे बघा असे लालसर होतील. हे लालसर झाले की आपण काढून घेऊता. हे बघा असे छान दिसत आहेत ना. आता आपण दोन्ही काढून बाकीचे पण घने तळून घेऊता. मी 2-3 असे करत करत सगळे पापड्या तळून घेतले. हे झटपट तळतात कारण की बेसन आहे, जास्त टाईम लागले नाही. हे बघा आपले सगळे पापड्या तळून झालेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल. आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार किचन हा माझा चॅनलचं नाव आहे. हे बघा सगळे पापड्या तळून झालेत आणि तेल आपलं तेवढंच आहे, जास्त तेल लागत नाही ह्याला तळायला. हे बघा मी तुम्हाला आता तोडून दाखवते. ते गरम होतं म्हणून मी वापस ठेवलं आणि मग दुसरी घेतली, तोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत झाली आहे आणि टेस्ट तर अप्रतिम, खूप छान झालेत.
माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.